नमस्कार, मी ज्ञानदा कदम अयोध्या नगरीतनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजचा दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर 2025चा दिवस मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी का निवडण्यात आला याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। हा मुहूर्त विशेष महत्त्वाचा आहे कारण ही मार्गशीर्ष पंचमी आहे। आजचा मुहूर्त कुठला आहे तर तो सीता स्वयंवराचा मुहूर्त आहे। आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला होता आणि म्हणूनच हा विशेष दिवस निश्चित करण्यात आला आजच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी। ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळेला नेमकं काय काय होणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात आधी मंदिरात प्रवेश करतील, ते सप्तर्षी मंदिरांमध्ये जातील, तिथे ते दर्शन घेतील, मग शेषावताराचं मंदिर आहे तिथे जाऊन ते नमस्कार करणार आहेत, पुढे ते माता अन्नपूर्णेच्या मंदिरात जातील, तिथेही नतमस्तक होतील, मग रामललाच्या मंदिरात ते येणार आहेत आणि मग ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील। भगवी पताका भगवा ध्वज हा फडकवला जाईल। या ध्वजाचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती दोन महत्त्वाची चिन्ह आहेत किंवा तीन चिन्ह आपण म्हणूयात। सूर्यदेव प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी होते, त्यामुळे सूर्याचं चिन्ह या ध्वजावरती असणार आहे। त्या सूर्याच्या चिन्हावरती ओम हे अद्याक्षर कोरण्यात आलेलं आहे। ओम हे सृष्टीचं अद्याक्षर मानलं जातं, त्यामुळे ओमला तिथे विशेष महत्त्व आणि सोबतच कोविदार वृक्षाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोविदार वृक्ष म्हणजे आपल्या मराठी प्रेक्षकांना सांगायचं झालं तर आपट्याचं झाड। हे आपट्याचं झाड का तर हे प्रभू श्रीराम यांच्या सत्तेचं प्रतीक होतं, त्यांच्या राष्ट्राचं प्रतीक होतं, म्हणून कोविदार वृक्ष महत्त्वाचा या धर्मध्वजेमध्ये। आणि जसं मी उल्लेख केला की प्रभू श्रीराम सूर्यवंशी, तर म्हणूनच जेव्हा श्रीराम नवमीचा दिवस असतो त्या दिवशी मध्यान्हीच्या वेळेला बरोबर 12 वाजता सूर्यकिरणांचा अभिषेक थेट प्रभू श्रीराम यांच्या ललाटी होतो, ज्याची अनुभूती आपण गेले 2 रामनवमींना घेतो आहोत। त्यामुळे गवाक्षामधनं ती किरणं येतात आणि प्रभू श्रीराम यांच्या माथ्यावरती अभिषेक करतात। तर असा आजचा हा सगळा विशेष सोहळा असणार आहे, ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल यांची प्रमुख उपस्थिती असेल। हीच ती सगळी मंडळी आहेत की जी भूमिपूजन सोहळ्यामध्ये सहभागी झालेली। रामललाची जेव्हा प्रतिष्ठा झाली तेव्हा सुद्धा प्रतिष्ठापनेच्या वेळेला ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि आता मंदिर पूर्णत्वास आलंय, धर्मध्वजा फडकणार आहे तेव्हा सुद्धा ही मंडळी इथे उपस्थित असतील। अशीच काही अयोध्येच्या कार्यक्रमाबद्दलची आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास मी कॅमेरामन प्रशांत सोबत तुमची अयोध्येतनं रजा घेते। धन्यवाद।